नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने खूपच कुरकुरीत आणि चविष्ट हरभरा कचोरी, घरच्या घरी अगदी बाजारासारखी। चला तर मग व्हिडिओला सुरू करूयात। कचोरीसाठी आपण हरभरा घेतलेला आहे। हिरवा हरभरा आणि मी 2 बटाटे कुकरला लावून शिजून घेणार आहे। थोडंसं चवीनुसार मीठ टाकून झाकण लावून थोडा वेळ 2 ते 3 शिट्ट्या काढून मी शिजून घेत आहे। हरभऱ्यांपासून तुम्ही कचोरी, पराठा, कटलेट, वडे, टिक्की, समोसे, भेळ, चाट हे सर्व तुम्ही बनवू शकता। 2 ते 3 शिट्ट्या काढून घेणार आहे। आता आपला हरभरा आणि बटाटा मस्तपैकी शिजलेला आहे। आता तो आपण एका ग्लासच्या साहाय्याने बारीक करून घेणार आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण कोथिंबीर, आलं, लसूण आणि मिरची टाकून बारीक वाटून घेणार आहे। चला तर मग हरभरा पराठ्यासाठी आपण स्टफिंग तयार करून घेऊयात। कढई गरम करून तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी वाटलेली कोथिंबीर, हिरवी मिरची आणि लसूण हे त्यामध्ये टाकून फ्राय करून घेते। फ्राय झाल्यानंतर आपण हरभरा बारीक वाटलेला तो त्यामध्ये ॲड करून चांगला एकजीव करून घेते। त्यानंतर आपली स्टफिंग गार झाल्यानंतर 1 बाय 1 कचोरी तयार करून घेऊयात। कचोरीसाठी आता गव्हाचं पीठ घेऊन त्यामध्ये ओवा, बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करून मस्तपैकी घट असं पीठ मळून घेते। 10 ते 15 मिनिट गव्हाचं पीठ मस्तपैकी झाकून ठेवा, कचोरी खूप छान होतील। चला तर मग फायनली कचोरी करायला सुरू करूयात। मी आता छोटे छोटे गोल करून घेतलेले आहेत। गव्हाचं पीठ घेऊन त्यामध्ये मी आता स्टफिंग भरून कचोरी तयार करून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता कचोरीची स्टफिंग भरताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे। स्टफिंग पूर्णपणे थंड असावी, फार गरम भरली तर कचोरी तुमची फुटू शकते। सगळ्यात आधी तेल मध्यम गरम करून घ्या। तेल खूप गरम असेल तर कचोरी लगेच काळी पडते। आता कचोरी सावधान तेलात सोडा, लगेच हलवू नका, थोडा वेळ जाऊ द्या, हळूहळू कचोरी आपोआप फुगते। आता हलक्या हाताने उलटी करा, मध्यम आचेवर तळा। लक्षात ठेवा एकदम जास्त कचोरी टाकल्या नाहीत। आणि बघा किती छान सोनेरी कुरकुरीत कचोरी तयार आहे। मी फर्स्ट टाइम कचोरी बनवलेली आहे। तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। सर्वात महत्त्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो प्लीज सपोर्ट करा। आजची ही हेल्दी आणि चविष्ट रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका। चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला अजून कोणती रेसिपी पाहायला आवडेल। पुन्हा भेटूयात अशाच घरगुती आणि साध्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।